सगळे सामनावरून चालत होतं. राऊत साहेब चालवत होते. मनसेच सामनापासून चालते 100%. मनसे नेते राज ठाकरे यांच्या सोबतच शिवसेनेतून बाहेर पडत जवळपास 20 ते 22 वर्ष मनसेमध्ये काम करणाऱ्या संतोष धुरींनी आत्ता मनसेला रामराम करत नवा मार्ग स्वीकारलाय. आज त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. थेट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मनसे नेते आणि आत्ता नुकताच भाजपमध्ये प्रवेश झालाय. मी जसा उल्लेख केला की राज ठाकरे बाहेर पडले तेव्हापासून ते आत्तापर्यंत हा काळ खरं तर खूप मोठा आहे. अनेक पक्षाचे चढउतार बघितले, संघर्ष बघितला, 20-22 वर्ष झाले. आत्ता नेमकं हा डिसिजन घ्यावा वाटला. काय नेमकं झालं, काय नेमकं घडलं, काय बिघडलं? नाही ना, त्याला कारण फक्त आणि फक्त काय झालेलं आहे माहिती आहे ना, हे बँड्रावरचा बंगला हेच मोठं कारण ठरलेलं आहे. काय झालं की ज्या वेळेला ही युती होत होती त्यावेळेला खूप गोष्टी बाहेर पडत होत्या की ही युती होणार नाही. कारण काय तर यांच्यावर खूप हे बोलले आहेत, त्यांच्यावर ते खूप बोलले आहेत, असं चर्चा चालू होत्या. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतच असतात राजकारणामध्ये, त्याप्रमाणे चालू होत्यात गोष्टी. त्यामुळे आम्हाला पण वाटत नव्हतं की एवढं दूर गेलेले कसे एकत्र येणार आणि मग ह्या गोष्टी कशा विसरणार वगैरे ह्या गोष्टी चालू होत्या. समजूतदारपणे, मोठ्या मनाने सन्माननीय राजसाहेब पण असतील, आम्ही कार्यकर्ते असो, आम्ही विसरलो आहे सगळ्या गोष्टी. भोंग्याच्या वेळेला जो भोंगे उतरवायचे होते त्यावेळेला जो त्रास दिला तो, संदीप देशपांडेंच्या घरी माणसं पोलीस पाठवायचेत, त्याच्या मुलाला प्रश्न विचारायचेत, बाबाचा फोन आलेला का रे, बाबाला फोन करतोस का रे, एवढा त्रास दिला त्याच्या घरी कोणी नसताना, त्याची मिसेस आणि तो एकटे असताना माझ्या घरी येऊन पोलीस बसायचे, एवढा त्रास दिला. 15-20 दिवस आम्ही वणवण हिंडत होतो, बाहेर पळत होतो आम्ही. हा सगळा त्रास दिला, आमचे 7 नगरसेवक पळवले, हे सगळं आम्ही विसरायचं आणि फक्त संतोष धुरी आणि संदीप देशपांडे आणि त्याचे कार्यकर्ते वरळीमधले यांनी प्रत्येक घराघरी फिरलेत आणि माझ्याबद्दल वाईट साईड बोलले, माझ्याबद्दल अपप्रचार केला. अरे तो राजकारणाचा भाग आहे. आम्ही सांगत होतो यांनी काम नाही केलं कारण, आणि खरं होतं, त्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत नेत होतो, सभेमधून सांगत होतो आम्ही. ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना हा राग डोक्यात ठेवायचा आणि तो राग काढायचा आमच्यावर की हे दोघं कुठेच दिसले नाही पाहिजे. हे त्यांनी सांगितलं, हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे, संतोष धुरी असेल, संदीप देशपांडे असेल, हे कुठेही दिसले नाही पाहिजे म्हणून. त्या पद्धतीने सहज त्यांनी बाजूला केलं. तुम्ही बघितलं असेल, आमचे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे होते मनसेचे, त्यांना या प्रक्रियेमध्ये घेतलंच नाही. 10 वेळा त्यांनी बोलून दाखवलं, मला प्रक्रियेमध्ये घेतलं नाही, त्यांना बाजूला केलं. तसंच माझं हे केलं, मी 194ची उमेदवारी मागितलेली, ठीक आहे चला, मला नाही दिली, हरकत नाही. हाच आरोप तुमच्यावर होतोय की फक्त उमेदवारीमुळं 20-22 वर्षाचं 2 दिवसात निर्णय झाला का? हीच तुमची काय इमानदारी किंवा जे काही शब्द वापरले गेले उमेदवारीवरून वारंवार आरोप होतोय? नाही, हे जर करत असतील ना तर त्यांनी माझ्यासमोर 1 to 1 बोलावा. मी जाऊन त्यावेळेला ज्या वेळेला संदीपजीने मला सांगितलं की 194 आपल्याला मिळतोय, मी नेत्यांशी बोललो, हे 2 नेते गेलेले होते, नांदगावकर असतील किंवा सरदेसाई असतील, हे ज्यावेळेला चर्चेला तिकडनं फक्त दोघे जात होते आणि त्यांच्याकडनं 4 ते 5 लोक येत होती. आणि त्यावेळेला चर्चेला गेले. त्याच्यानंतर संदीपजीने न राहून विचारलं की बाबा 194चं काय झालं म्हणून. त्यावेळेला त्यांनी काय उत्तर दिलं मला माहिती नाही. त्याला संदीपजीने येऊन मला लगेच सांगितलं, तू कामाला लाग, आपल्याला तिकडे सीट तुझी आणायची निवडून. त्या पद्धतीने मी कामाला लागलो, तिकडे ऑफिस शोध सगळी कामं बाकीची करायला सुरुवात केली, जे इलेक्शनला आपल्याला करायला लागतं त्या पद्धतीने. हे करत असताना, हे सगळं चालू असताना मला थोडं कुठेतरी खटकत होतं की संदीपला तर ह्या प्रक्रियेमध्ये घेत नाही आहेत, तरी हा ठामपणे बोलतोय. मला न राहून मी सरदेसाईंकडे गेलो आणि त्यांना मी खरी परिस्थिती विचारली की बाबा काय चाललं आहे काय नक्की. संदीप तर बोलतो 194 आपल्याला सुटलं आहे म्हणून, 192 सुटलं आहे म्हणून. अरे काय, कुठे काय नाही सुटलं आपल्याला. बोलो 194 तरी सुटलं आहे ना. हां, पण बाकी सगळं फिरतंय ते 192च्या बाजूने गोल गोल फिरते. अरे 192च्या बाजूने गोल गोल फिरते ना, का फिरते आहे. मला सचिन अहिर साहेबांनी त्यावेळेला फोन केलेला 1 महिन्यापूर्वी, इलेक्शन डिक्लेअर होण्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी, आणि त्यांनी सांगितलेलं की प्रत्येक विधानसभेमधून तुम्हाला 2-2 सीट आम्हाला देणे भाग आहे, असं आमचं ठरलं आहे म्हणून.
हे ठरलं आहे मग साहेब, तुम्ही 2 सीट काय उलटं जिकडे चांगलं वाटतंय, जिकडे वरळी आहे, माहीम आहे, आपलं भांडूप आहे, शिवडी आहे, या ठिकाणी तरी आपल्याला 2 सीट कमीत कमी मिळायला पण पाहिजे. संतोष, तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा इथं बोलताय की संदीप देशपांडेंना बाहेर ठेवल्यामुळं ज्या जागा मनसे जिंकू शकतं किंवा ज्या ज्या ठिकाणी मनसेची ताकद आहे त्या मिळवताच नाही आल्या. जे पक्ष नेतृत्व करते, मग ते बाळानागरकर असतील किंवा जे असतील, नाही, त्या- सबसेल फेल झाले, ते सबसेल फेल झालेले आहेत. कारण ज्या पद्धतीने यांनी जी डिमांड केली, चला ठीक आहे 2 नाही मिळाल्या, 1 मिळाली, ती पण पाहिजे ना, जागा निवडून येणारी पाहिजे ना, ती पण जागा नाही घेतलेली आहे. भायखळ्यामध्ये 3 दिल्या, तिकडचे सगळे सांगतात आम्हाला नको त्या सीट दिल्या आहेत जबरदस्ती. 3 सीट दिल्या भायखळ्यामध्ये. अरे मग कशाला? शिवडीमध्ये 1च सीट दिली. शिवडीमध्ये 3 ठिकाणी लीडवर होते, तिकडे सांगितलं 1च. हे सगळं जे घडतंय, तुम्ही खूप गंभीर स्वरूपाचे हे सगळे आरोप आहेत. मग मनसेमध्ये नेमकं कोण चालवत होतं? कधीतरी पत्रकार परिषद होणार की नाही मनसेच्या नेत्यांना माहीत नसायचं, दुसरीकडून निरोप यायचा. अजून काही गोष्टी घडत आहेत, एखादी गोष्ट होते त्यांच्याकडे दिसून कोण करत होतं हे सगळं? चाललं कसं? हे सगळे सामनावरून चालत होतं. सन्माननीय राऊतसाहेब चालवत होते. मला चांगलं आठवते की मी देशपांडेंच्या ऑफिसला बसलो होतो आणि त्यावेळेला त्यांनी स्टेटमेंट दिली मीडियाला. मीडियाने विचारलं, तेच चालू होतं ना त्यावेळेला, युती कधी होणार, युती कधी डिक्लेअर करणार, युती कधी डिक्लेअर करणार. त्याला संदीपजीने स्टेटमेंट दिली, प्रवक्ते होते ना, त्यांनी दिली स्टेटमेंट की बाबा युती कधी होईल, काय होईल ते सन्मान्य राजसाहेब ठरवतील म्हणून. आणि अचानक तेवढ्यात ट्विट आलं संजयजी राऊतांचं की युती उद्या 12 वाजता ब्ल्यू सीला होणार डिक्लेअर, इकडे होणार तिकडे होणार. डिस्टर्ब होऊन त्यांनी फोन केला सन्मान्य राजसाहेबांना. त्यांनी त्याला मला माहितीच नाही म्हणून. म्हणजे चालवतं कोण? मनसेच सामनापासून चालते. 100%. जी सीट मला वाटते विक्रोळीची सीट असेल ती चेंज करायचं काम कोणी केलं? त्यांनीच केलं. भांडूपमध्ये काय केलं? त्यांनीच केलं. सगळीकडे तेच करतायत आणि तेच चालवत आहेत. वरळीमध्ये पण त्यांनी प्रयत्न केला की जी सीट दिली होती ती परत घ्यायची, त्यांचा माणूस उभा करायचा, ती सबसेल फेल गेला. संतोषजी, हीच कामं केलेली आहेत. अजून एक मुद्दा, ज्या पद्धतीनं वारंवार या सगळ्या बोलण्यामध्ये संदीप देशपांडेचं नाव वारंवार येते. खरं तर पक्षीय राजकारण किंवा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही दोघं 20-22 वर्ष सोबत होतात, पक्षाचा प्रत्येक चढउतार बघितला आहे, सोबत जेलमध्ये गेलात, सोबत फरार व्हायला लागलं, अनेक कौटुंबिक संबंधित हितसंबंधित नातेत. एक जयविरूची जोडी म्हणून, मनसेची जोडी म्हणून तुम्हाला ओळखलं जायचं. आज तुम्ही एकटेच आलायत, त्रास तिथेही होता. काय या सगळ्याबद्दल वाटते? कारण भावनिक नातं पण तेवढंच होतं. नाही ना, नक्कीच भावनिक नातं आहेच आमचं आणि ते कायमचं राहणार. कसं आहे की वाईट वाटतं, एवढी वर्ष आपण एकत्र राहिलो, प्रत्येक वेळेला ठरायचं, कुठलंही आंदोलन करायचं असेल, काही करायचं असेल, एकत्रितपणे बसून ठरवायचो. मग आमची जी टीम होती त्यांच्याशी चर्चा करायचो, जिम्मेदारी घ्यायचो. आम्ही काही तिकडे जाऊन रडायचो नाही की यांचा जामीन करायचा आहे किंवा यांच्या घरी काय प्रॉब्लेम झाला. कोण आलेलं हो घरी? ज्यावेळेला आम्ही 15 दिवस पळापळ करत होतो, आमच्या घरी कोण आलेले? कोण नव्हतं आलेलं. ठीक आहे ना, पण आम्ही केलं ना. त्याप्रमाणे आम्ही एकत्रित येऊन कामं करत होतो, सगळे निर्णय घेत होतो, सन्मान्य राजसाहेबांच्या कानावर घालत होतो. पण वाईट वाटतं आता की आता वेगवेगळे कामं करणार आम्ही. कारण त्या माणसाचं, संदीप देशपांडेचं मन खूप मोठं आहे, त्यामुळे तो थांबला आहे तिकडे आणि तो तिकडेच राहील असं वाटतं. तो तर मला वाटत नाही एवढा मोठा निर्णय घेईल. अगदी. तुमचा पक्षप्रवेश हा थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील काहीसा जिव्हारी लागला. त्यांनी असं एक पोस्ट लिहिल्याचं वाचनात आलं की भाजपला त्यांनी विनंती केली आहे की आता आमच्या माणसाला तुम्ही कुठेतरी अर्ध्यातनं उतरवू नका बसमधून. काय नेमकी प्रतिक्रिया? मला खूप आनंद वाटला. मला वाटतं मी मगाशीच ऐकलं, कोणते पत्रकार तिकडे सांगत होते की एक पोस्ट साहेबांनी टाकली आहे म्हणून. मला खूप आनंद झाला की साहेब मला त्यांचा माणूस समजत आहेत आणि त्यामुळे खूप भरून पण आलं मला की चला ठीक आहे, काही असेल, मी त्यांना हे जे चाललं आहे त्याच्या विरोधात जाऊन मी बंड पुकारला आणि मी गेलो, सोडून गेलो. 20-22 वर्ष या पक्षात होतो, सोडून गेलो. ठीक आहे, हरकत नाही, पण माझी काळजी त्यांना आहे हे ऐकून मला खूप बरं वाटलं. दुसऱ्या टप्प्याकडे येतोय. 2 दिवसात थेट मुख्यमंत्र्यांनीच भेट दिली. काय घडलं, काय नेमकं पडद्यामागं? म्हणजे नाराज आणि ह्या त्या सगळ्या बातम्या येत होत्या जात्या, पण राज्याचा मुख्यमंत्री संतोष धुरी यांना वर्षा निवासस्थानी भेटायला बोलवलं, सोबत इतर देखील लोक. तर काय घडलं नेमकं? का नेमकं हेच का, भाजपच का? काय मला पण कळत नाही. एवढं मला त्यांनी कदर केली माझी.
मला हेच कळत नाही त्यांनी माझी कदर केली, पण माझ्या पक्षामधून ज्या पक्षासाठी मी आंदोलनं केली, केसेस घेतल्या, भांडलो लोकांबरोबर, लोकांना अंगावर घेतले, पूर्ण सत्तेमध्ये असलेल्या बँड्राच्या बंगल्याला अंगावर घेतला आम्ही, युवराजांना असून दे, त्यांच्या वडिलांना असून दे, सगळ्यांना अंगावर घेतलं. आणि अशा लोकांना अंगावर घेऊनसुद्धा जर बाबा मीडियामध्ये बातम्या लागल्या की बाबा संतोष झुरी नाराज, संतोष झुरी नाराज, मी नाराज नव्हतो, मी परत सांगतो, तरी पण त्या बातम्या लागलेल्या. आणि त्या लागलेल्या असतानासुद्धा मला एकच शब्दाने पण कोणी विचारलं नाही की बाबा फक्त माझी थट्टा करण्यात आली, काय नॉट रिचेबल, नॉट रिचेबल, ही थट्टा करण्यात आली. पण कोणीही मला असं विचारलं नाही की बाबा तू का नाराज आहे म्हणून. काल मुख्यमंत्र्यांची भेट झाली, आज प्रवेश झाला. काय नेमकं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, नेमकं कोण कोण होतं आणि कसा झाला हा, म्हणजे अगदी थोडक्यात? कसं आहे की आश्वासन वगैरे हा हे विषय येतच नाही. 2007ला ज्यावेळेला सन्मान्य राजसाहेबांबरोबर आम्ही निघालो ना, तेव्हा आम्हाला कुठली आश्वासनं नव्हती. आम्ही बेधडक निघालो ना, प्रेमापोटी निघालो ना. आज ठरवलं ना की बाबा झाला इकडे इन्सल्ट होतं, तेवढा बस झाला, आता निघायचंच आहे. तर मग आपण अपेक्षा नाही ठेवली की तिकडून आपल्याला काय मिळेल. इकडे आता चर्चा काय होत असेल त्याला मी काय बोलू शकत नाही, चर्चा तर काही होऊ शकते. मला तिकडे बोलवलं त्यांनी, माझा मान सन्मान केला. स्वतः मुख्यमंत्री एवढ्या रोजच्या सभा घेतात, 4-4 सभा आटपून एवढे थकून भागून आलेत. त्यांनी माझा तिकडे हे घेतलं, बोलून घेतलं, मला मीटिंग दिली. त्याच्यामध्ये मोठा वाटा नितेश राणेंचा आहे की ते तर सिंधुदुर्गातनं आलेत, मला घेऊन गेलेत तिकडे. मला पहिले अगोदर भेटलेत 2 दिवस अगोदर, त्याच्यानंतर मला दुसऱ्या दिवशी घेऊन गेलेत परत ते तिकडे बंगल्यावर. त्याच्याकरता त्यांनी येणं जाणं, कोर्टामध्ये त्यांच्या सिंधुदुर्गामध्ये केस होती, ते सगळं करूनसुद्धा मला घेऊन, त्यांचा मोठेपण आहे. मला वाटतं की माझी कदर केली आहे त्यांनी. पक्ष नेतृत्वाने देखील आज अमित साठे यांच्या नेतृत्वात ओपी झाला. शेवटचा प्रश्न, आपलंसं वाटलं भाजप पहिलाच दिवस होता, इतकी वर्ष त्यांच्यावर देखील संघर्ष होता, सगळी लोक म्हणजे आपुलकीनं स्वागत झालं, कसं झालं काय आज इकडलं? काल मुख्यमंत्री नितेश राणे, आज मुंबई अध्यक्ष, ज्यांच्या सोबत आता काम करायचं. नाही, मी बघितलं एक की कसं आहे, तुम्ही आता जसं म्हटलं की तुम्ही पण त्यांच्यावर हे करत होतात, आम्ही पण त्यांच्याशी भांडत होतो, पण एक शेवटी ते बघितलं ना की एक सगळं विसरून जातात ती लोक. जसे आम्ही विसरतो तसे ते विसरतात, पण हे बँड्रावाले नाही विसरत. त्याप्रमाणे ते विसरलेले मला दिसले. माझं चांगलं स्वागत झालं, चहा पाणी झालं, तिकडे जेवण वगैरे मागवलेलं वगैरे सगळं व्यवस्थित आदरातिथ्य झालं. त्यामुळे खूप बरं वाटलं, आपलेसापणा वाटला, आणि तो अजून वाढेल, कारण आमचा स्वभाव पण तसाच आहे. खूप खूप धन्यवाद. संतोष धुरी आपल्यासोबत होते. खरं तर 20-22 वर्ष पक्षाचा सगळा चढउतार, सगळा संघर्ष अगदी जवळून अनुभवल्यानंतर पक्ष सोडताना भावनिक मात्र आता हा अपमान पुरेसा आहे, पुढची वाट धरली पाहिजे, हा निर्णय त्यांनी घेतला आणि भाजपचा त्यांचा प्रवेश आजच झाला. न्यूज गणेश राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.